अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाच्या विरोधात ठाण्यातील बीकेबिन विभागात असणाऱ्या नवतरुण मित्र मंडळाच्या वतीनं रस्त्यावर उतरून जाहीर निषेध करण्यात आलाय। यावेळी अध्यक्ष भानुदास कांबळे, सेक्रेटरी रमेश शेवाळे, खजिनदार दिनेश चिकणे, मंडळाचे बाळकृष्ण सोनावणे, संजय पालवे, नितीन त्रिभुवन, शरद कांबळे, बाळासाहेब जाधव, बीजी मुजमुले, नाना निकम, सुनील कांबळे, विशाल खरे, सचिन हिरे, आरती खरे, सुषमा शिंदे तसंच इतर पदाधिकारीही या आंदोलनात सहभागी झाले होते। अमित शहा जे एवढ्या उच्च पदावर बसलेले आहेत गृहमंत्रीच्या, त्यांना पहिले भान राहिलं पाहिजे की आपण ज्या पदावर बसल्याने आपण कोणाबद्दल बोलतोय। ज्या बाबासाहेबांमुळे त्यांना त्या संविधान लोकसभेमध्ये त्यांना जागा मिळाली बसायला, त्या बाबासाहेबांबद्दल बोलतायत की तुम्ही जर आंबेडकर 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 करत बसले तर तुम्हाला ते करण्यापेक्षा तुम्ही देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल। तर आम्हाला ते स्वर्ग नको, ते स्वर्ग तुम्हालाच लाभो। आम्ही आंबेडकर आंबेडकर जर म्हणून नरकात जात असेल तर आम्ही कुशल नरकात जाऊ, पण अशा स्वर्गात आम्हाला नको। कारण की जर देवच अस्तित्वात नाहीये तर त्या देवाचं नाव घेऊन काय आम्ही करणार। जर देव तुम्हाला बघायचा असेल तर बाबासाहेबांच्या रूपात बघा, ज्यांनी अख्ख्या भारताला संविधान दिलं, अख्खं जग त्यांचं नाव काढतंय। त्या जगाबद्दल जग जर बोललं की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नका घेऊ, तर त्या अमित शहाला आम्ही सांगू की तुम्ही काय बोलताय, बाबासाहेबांचं नाव नका घेऊ। अरे सोडून द्या, तुम्ही राजीनामा द्या, पहिले राजीनामा द्यायला पाहिजे, राजीनामा द्या। मनुवादी सरकार आहे, मनुवादी सरकार आहे, यांचे एक आमदार संविधानाच्या विरोधात बोलतायत आणि आता हा माणूस असा गरळ ओकतोय। राजीनामा द्यायलाच पाहिजे, या माणसाचा जाहीर निषेध। अमित शहा राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, अमित शहा राजीनामा द्या। सरकार आल्यामुळे संविधानाचा वारंवार अपमान होतो। गेली 10 वर्ष झाले संविधान, जसं भाजपाचं सरकार आले तसे ते संविधानाच्या विरोधातच बोलतायत। संविधान हटवण्याचं मागचं त्यांचं कारण आहे, पण हे संविधान हटवणं एवढं सोपं नाहीये। बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलंय ते कोणालाही हटवणं सोपं नाहीये। त्यांनी कितीही प्रयत्न केले ना तरी त्यांच्यात जर हिंमत असेल ना, लोकसभेमध्ये त्यांना निवडून जायचं असेल तर ईव्हीएम हटाव, ईव्हीएम पहिले हटव आणि बॅलेट पेपरवर मतदान घेऊन दाखवा, तर आम्ही मानू तुम्हाला की तुमचं बीजेपीचं सरकार एक हाती आणि बाकीचं सरकार एक हाती। सरकारकडे मागणी काय आहे? सरकारकडे आम्हाला एकच मागणी आहे, बाबासाहेबांचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि जर कोणी याच्या पुढे जर केला तर त्याला आम्ही सोडणार नाही। आमच्या बाबाच्या बद्दल जर कोण बोललं तर आम्ही त्याला सोडणार नाही। बाबासाहेब आंबेडकरांचा अरे जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे महापालिका क्षेत्रातील 50 पेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहसंकुलांनी अधिकृत पेस्ट कंट्रोल एजन्सी नेमून डास अळीनाशक औषधांची फवारणी करावी असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या संकुलांमध्ये डासांच्या अळ्या आढळून आल्यास दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे। महापालिकेने याबाबत नोटिसा पाठवल्या असून त्याबाबत नाराजीचा सूर उमटलाय। डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येतात। मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, गल्ल्या, गटारं, संकुलं, चाळी आणि झोपडपट्ट्या येथे डास अळीनाशक औषधांची फवारणी केली जाते। करदात्या ठाणेकरांना पालिका ही सेवा विनामूल्य देते, मात्र आता याचा भार ठाणेकरांवरच पडणार असल्याचं स्पष्ट झाले।
पावसाळ्याच्या काळात अनेक ठिकाणी पाणी साचून त्यात डास आणि आळ्यांची उत्पत्ती होते, त्यामुळे साथीच्या रोगांचा प्रसार होतो. सदनिकांच्या गॅलरीमधील मोकळ्या जागा, झाडांच्या कुंड्या, अडगळ येथे पावसाचं पाणी साचतं. तसंच इमारतींच्या आवारात गच्चीवर साचवलेलं साहित्य, गाड्यांचे टायर आणि भंगार येथेही डासांची उत्पत्ती होते. आपल्या इमारतीत अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित गृहनिर्माण संस्था किंवा अपार्टमेंटचे अध्यक्ष किंवा सचिव यांची असल्याचं पालिकेने नोटिसीमध्ये स्पष्ट केलंय. ठाण्याच्या वर्दळीच्या रस्त्यावरील स्टेशन परिसरातील वामनशंकर मराठी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या दुकानात एका अनोळखी इसमांनी कडीकोंडा तोडून दुकानात प्रवेश करत दुकानातील 28.77 लाखांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून नौपाडा पोलीस आणि गुन्हे शाखेद्वारे तपास सुरू केला असता अखेर या आरोपींचा मागोवा घेत ठाणे गुन्हे शाखा आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकांनी सूत्रधारांसह 5 जणांना 21 डिसेंबर रोजी बेड्या ठोकून तब्बल 29,15,340 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. ठाण्यात ज्वेलर्स दुकानात लूट करून गुजरात राज्यात लपून बसलेल्या आरोपींचा तांत्रिक अभ्यास आणि मोबाईलचं विश्लेषण करत पोलीस पथकानं आरोपी लीलाराम उर्फ लीलेश मालाराम मेशवाल वय वर्ष 29 राहणार राजस्थान हा आईस्क्रीम पार्लर चालक असून आरोपी चुन्नीलाल उर्फ सुमन शंकरलाल प्रजापती राहणार राजस्थान हा मिस्त्री कामगार आहे. तर दुसरा आरोपी जयसराम उर्फ जेडी देवराम कलबी हा इलेक्ट्रिशियन आहे. आरोपी दोनाराम उर्फ दिलीप मालाराम पराडिया हा डायमंड बाजारातील कर्मचारी आहे. तसंच आरोपी नागाजीराम प्रतापजी मेघवाल यांना गुजरात राज्यातील सुरत येथून अटक करून त्यांच्याकडील 483 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, 5.5 किलो वजनाची चांदीची नाणी, भांडी, दागिने, इमिटेशन ज्वेलरी, मोबाईल फोन आणि इतर वस्तू असा 29,15,340 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. अटक सर्व आरोपींना ठाणे न्यायालयात नेलं असता न्यायालयानं त्यांना 26 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. अटक 5ही आरोपी हे मूळचे राजस्थान राज्यातील आहेत. तर या आरोपींवर राजस्थान येथे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत पोलिसांनी दिली आहे. स्टेशन नौपाड्याच्या हद्दीमध्ये 17 डिसेंबरला मराठी ज्वेलर्समध्ये घरफोडी चोरीचा प्रकार घडला होता, ज्याच्यामध्ये 28,77,000चा मुद्देमाल चोरीला गेला होता. त्या नौपाड्याच्या गुन्ह्यामध्ये गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख ACP शेखर बागडे, त्याचबरोबर ACP डिटेक्शन 2 श्री डोंगरे, खंडणीविरोधी पथकाचे अधिकारी, मध्यवर्ती कक्षाचे आमचे अधिकारी PI शिंदे, PI नरेंद्र पवार, API सुनील तारमळे, API श्रीकृष्ण गोरे, API भूषण कापडनीस, PSI विजय राठोड, PSI तावडे आणि PSI दीपक पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून त्यामध्ये